सदर विशेषांक प्रकाशन सोहळा महा MTB MAHA MTB या मुंबई तरुण भारतच्या फेसबुक पेजवर प्रकाश सोहळा लाईव्ह होत आहे। तरी आपण या फेसबुक पेजच्या लिंकवर जाऊन हा प्रकाश सोहळा पाहू शकता, याचा आस्वाद घेऊ शकता। सदर विशेषांक प्रकाश सोहळा मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। मी जोरदार टाळ्यांनी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करू इच्छितो। स्वागत करतो भावफुलांनी दिनभाग्याचा आजला, स्वागताच्या सुगंधाने मंडप भारी सजला। मने उल्हासित स्वागत आपुले अतिथी अन्य मान्यवरांचे, उद्घाटनाच्या शुभसमयी या गाऊ गाणे शुभ स्वागताचे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आपले। आपल्या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं मी मुंबई तरुण भारत आणि सातपाटी स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करू इच्छितो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेश देवल्या मराड, माननीय संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पालघर जिल्हा, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर इंदुराणी जाखर मॅडम, भारतीय प्रशासकीय सेवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर, तसेच आजच्या एकपात्री नाटकाच्या अभिनेत्या कुमारी अपर्णा चौथे, श्री किरण रवींद्र शेलार संपादक मुंबई तरुण भारत, तसेच सातपाटी सामाजिक स्वराज्य सेवा संस्था यांचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी शंकर तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करू इच्छितो। कार्यक्रमाची रूपरेषा प्रतिमा पूजन, तदनंतरच स्वातंत्र्यवीर सावरकर गीत सागरा प्राण तळमळला, संस्थेविषयीचा प्रास्ताविक, मान्यवरांचा परिचय व सत्कार, विशेषांकाविषयीचं प्रास्ताविक श्री किरणजी शेलार, तदनंतरच या कालजयी सावरकर या विशेषांकाचं जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। तदनंतरच आपल्या जिल्हाधिकारी मॅडम यांचं मनोगत, तसेच माननीय संघचालक श्री नरेशजी मराड यांचं सुद्धा मनोगत, तदनंतरच माननीय संघचालक यांच्या हस्ते रांगोळीकार, निवेदक व पूर्ण टीमचं सत्कार समारंभ, आभार समारोप, आभार समारोपानंतर एकपात्री नाटक त्या तिघी यांचं सादरीकरण कुमारी अपर्णा चौथे, तदनंतरच संपूर्ण राष्ट्रीय गीताने या कार्यक्रमाचा समारोप होईल। तर या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी कृपया प्रतिमा पूजनासाठी पुढे यायचं आहे। भारत माता जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरीयसी, हे जननी तू आम्हाला स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे। आपल्या संस्कृतीत भूमीला माता म्हटलेलं आहे, म्हणून आपल्या सर्वांची ती भारत माता। छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आज यांची 142वी जयंती। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, चळवळीचे प्रणेते, हिंदू संघटक, तत्वज्ञ, मराठी कवी, लेखक, साहित्यिक स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे। मान्यवरांच्या हस्ते या प्रतिमेचे पूजन होत आहे। मी सर्व रसिकांना विनंती करतोय की कृपया त्यांनी ज्या खुर्च्या दिलेल्या त्यात आसनस्थ व्हायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे। मी विनंती करतो राजेंद्रजी शंकर तरे यांना की त्यांनी मान्यवरांना कृपया व्यासपीठावर पाचारण करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेश देवल्या मराड, माननीय संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर इंदिराणी जाखर मॅडम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर।
कुमारी अपर्णा चौथे या आजच्या एकपात्री नाटकाच्या अभिनेत्री, तसेच संपादक मुंबई तरुण भारत श्री किरण रवींद्र शेलार व सातपाडी सामाजिक स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र शंकर तरे, मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी श्रोतेवर्गांना विनंती करतो, कृपया जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. आपणच लवकरच या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार श्रोतेगण हो. आजचा दिवस 28 मे म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142वी जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्ताने मी विनंती करतो, लिटिल वंडर ऑर्केस्ट्रा, श्रेया धनू आणि त्यांची टीम सागरा प्राण तळमळला हे गीत तिकडे ते सादर करणार आहेत. अभिनव भारत ही संघटना लंडनमध्ये खूप कार्यरत होती. इंडिया हाऊसमध्ये सावरकर आणि त्यांच्या मित्रांचा सहवास होता. तदनंतरच कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा खून झाला. अँड द मॅन बिहाइंड कर्जन वायली, मदन धिंगरा यांच्या नावाखाली सावरकरांवर आरोप आले. तसेच भारतामध्ये सुद्धा बॉम्ब मिळवण्याच्या पुस्तिका मिळवल्यामुळे सावरकरांचे मोठे बंधू आणि छोटे बंधू तात्याराव सावरकर आणि बाबाराव सावरकर यांना सुद्धा अटक झालेली आहे. पूर्ण घरामध्ये एकही तरुण उरलेला नाहीये आणि सावरकरांबद्दल लंडन येथे निष्कासनाचा आदेश दिला आणि ते खूप मनग्रस्त स्थितीमध्ये होते. अशा वेळी त्यांनी लंडन येथील जवळीलच त्यांच्या ब्रायटन येथील समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या निरंजन पाल यांच्यासोबत त्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. त्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा त्या लाटा पाहिल्या तेव्हा त्या लाटांना पाहून ते म्हणतायत की हा समुद्र एके ठिकाणी मला जोडतोय आणि दुसऱ्या ठिकाणी माझ्या भारत मातेला सुद्धा जोडतोय, परंतु मी आज तिथे जाऊ शकत नाहीये. आणि नंतरच ते त्या समुद्राला विनवणी करतायत आणि त्यांच्या ओठातून नकळत ओळी बाहेर पडतात. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.
मी मजसी वे परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 सागरा. धन्यवाद. हॅलो. खूपच सुंदर सादरीकरण लिटिल वंडर ऑर्केस्ट्रा, कुमारी श्रेया धनू आणि आपले बाल कलाकार, आपल्याच गावातील कलाकार आहे, यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. खूपच सुमधुर. तात्यारावांची लेखणी म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि या गीतामधून खरंच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आणि ही तात्यारावांची लेखणी आहे. कार्यक्रमाची सुरुवात करताना या संस्थेविषयी मी माहिती देऊ इच्छितो. सातपाटी स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी अथवा जयंतीनिमित्त आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. यापूर्वी आपण श्री सत्यकेजी सावरकर, मान्य श्री शरदजी पोंक्षे, श्री सुनीलजी देवधर यांच्यासारख्या वक्त्यांच्या व्याख्यानाने या पंचक्रोशीतनं पूर्ण हा आपला श्रोतावर्ग भारावून गेला होता. आजचं हे 4थं वर्ष. तसेच संस्थेच्या वतीने वर्षातून 2 वेळा रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, तसेच कर्करोग निदान शिबिर व बरेचसे सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढील कार्यक्रमासाठी वळताना आपण या व्यासपीठावरील मान्यवर यांचा अल्पसा मी परिचय करून देतो. तत्पूर्वी ओठांना जे जमत नाही ते फुलं बोलतात, मनातल्या नेमका भावना ते रंगामधून तोलतात, मनातील शब्द फुलांना मांगल्याचा गंध असतो, मनापासून सत्कार करण्यात खरंच किती आनंद असतो. या व्यासपीठावरील आजचे मान्यवर यांचं मी सत्कार करू इच्छितो. त्यासाठी मी विनंती करतो आपल्या सातपाटी सामाजिक संस्थेचे स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी शंकरतरे आणि श्री किरणजी शेलार यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेश देवल्या मराड, माननीय संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पालघर जिल्हा मुक्काम जव्हार, मुख्याध्यापक श्री जयेश्वर विद्या मंदिर डेंगा चिमेट माध्यमिक शाळा, आदिवासी संस्कृती संशोधक व अभ्यासक, मी विनंती करतो की त्यांना कृपया त्यांचा सत्कार करायचा आहे. राजेंद्रजी शंकरतरे आणि किरणजी शेलार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेश देवल्या मराड. जोरदार टाळ्या. त्यांना सन्मान चिन्ह आणि तुळशी रोप देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद मराडजी. तसेच कालजय सावरकर या पुस्तकाची प्रत सुद्धा त्यांना विशेष अंकाची प्रत देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. धन्यवाद. पुढील मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सो इंदुराणी जाखर मॅडम, भारतीय प्रशासकीय सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर, जज्जर हरियाणा इथल्या मूळ मौलाना आझाद मेडिकल कॉलेज इथून MBBS पदवी प्राप्त, MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन JNU युनिव्हर्सिटी दिल्ली, भारतीय प्रशासकीय सेवेत 2016 पासून रुजू, तब्बल 8 वर्ष प्रशासकीय सेवेचा अनुभव, एप्रिल 2025 पासून पालघर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत, नक्षलग्रस्त विभाग गडचिरोली येथे 2 वर्ष उपविभाग आणि प्रकल्प दंडाधिकारी म्हणून कार्य केले. तसेच रत्नागिरी येथे 2 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून कार्य केले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र येथे 1 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुद्धा कार्य केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे 1 वर्ष आयुक्त म्हणून सुद्धा काम केले.
अशा या हरहुन्नरी डॉक्टर सो इंदुराणी जाखर मॅडम यांचा आपण इथे सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या. मी विनंती करतो राजेंद्रजीशी आणि किरणजी यांना की त्यांना यशोतीस त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह, तुळशीरोप, कालजय सावरकर आणि प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आजच्या या त्या तिघी या एकपात्री नाट्याच्या अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक, नेपथ्य आणि वेशभूषा या हरहुन्नरी कलाकार कुमारी अपर्णा चौथे मॅडम, मास्टर ऑफ फार्मसी पुणे. त्या तिघी या एकपात्री नाट्यासाठी त्यांना महाराष्ट्र टाइम्स 2021 मध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं. शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, सिरियल्स, ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत. आताच त्यांचा मधुपाला हा लघुपट आला आणि त्या लघुपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्म फेस्टिवल तसेच फिल्म फेअर साठी सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तक तू देर्याची अससी मूर्ती, तसेच हरिदिनी ही संपादिका, सावरकर विचारधारा युवा पुरस्कार, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर उत्तुंग राष्ट्रीय विचार सन्मान, तसेच जनाई मुक्ताई हा सामाजिक सन्मान, एवढे सन्मान प्राप्त आपल्या आजच्या कुमारी अपर्णा चौथे मॅडम यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. श्री किरणजी रवींद्र शेलार, संपादक मुंबई तरुण भारत, 23 वर्ष, पत्रकारिता, वास्तव्य वरळी मुंबई, शिक्षण BA सोशिओलॉजी मुंबई विद्यापीठ, मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, द्वितीय वर्ष शिक्षित. लिखाणाचे विषय भारतीय राष्ट्रवाद, सामाजिक, राजकीय, पर्यावरण व वन्यजीव विषयक ते लिखाण करीत असतात. माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीचे ते सदस्य आहे. विवेक व्यासपीठ, हिंदुस्थान प्रकाश तसेच यांचे सुद्धा ते विश्वस्त आणि सदस्य आहे. मी विनंती करतो श्री राजेंद्रजी शंकरतरे यांना की त्यांनी श्री किरणजी रवींद्र शेलार यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार झालेला आहे. आपण समाजासाठी झटत असतो, आपण आपल्यासाठी सुद्धा झटत असतो, पण समाजामध्ये काही माणसं अशी असतात की ते आपला स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी झटत असतात. अशाच सत्कार मूर्तींना मी पुढील सत्कारासाठी विनंती करतो. कार्य आपुले असे महान, वर्णू किती महिमा छान, करीतो मुजरा ठेवून मान, स्वीकारावा सत्कार घेऊन सन्मान. आजच्या या सत्कार मूर्तींचा जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते सत्कार होणार आहेत. तर आजच्या पहिल्या सत्कार मूर्ती आहेत त्या सौ पुष्पा चंद्रभान बदाने, आमच्या गुरुवर्य. जोरदार टाळ्या. शिक्षण BSc B.Ed, रयत शिक्षण संस्था मोखाडा इथे 3 वर्ष सेवा केली. 1997 पासून सातपाडी मत्स्य व्यवसाय माध्यमिक शाळेत त्या 28 वर्ष सेवा देत आहेत. सन 2002 पासून विज्ञान प्रदर्शनात सहभाग व मार्गदर्शन. एकूण 7 वेळा जिल्हा परिषद पातळीवर विज्ञान परिषद मध्ये शाळेला पारितोषिक प्राप्त करून दिलेलं आहे. 2023-24 या वर्षामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनाची राज्यस्तरीय सावंतवाडी येथे निवड झाली. तसेच मार्च 2025 येथे इस्रो सहल मध्ये सुद्धा सातपाडी शाळेला पाचारण करण्यात आलं.
त्यांचा विज्ञान विषयाचा निकाल हा 95% असतो आणि गेल्या 2 वर्षापासून शाळेचा निकाल हा 100%. अशा या गुरुवर्यांसाठी जोरदार टाळ्या. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते आपले भूमिपुत्र आणि आपल्या सातपाटी सामाजिक स्वराज्य संस्थे अविभाज्य घटक आमचे मार्गदर्शक श्री मनोज दीपक तरे, मूळ गाव सातपाटी, एकूण शैक्षणिक सेवा 20 वर्षे, 2005 पासून कार्यरत, 2024-25 सालचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित, 2008-9 साली NPEL अंतर्गत आशागड केंद्रातील चरी पाटील पाडा शाळेला डहाणू तालुक्यातून आदर्श शाळा हा पुरस्कार मिळवून दिला. 2009 सातपाटी येथे शेगटपाडा शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असताना सुद्धा लोकसहभागातून डिजिटल वर्गखोली तयार करून बहुउद्देशीय उपक्रम राबविले, शाळेचा पट वाढविण्याचे नियमित कार्य केले. अशा या सत्कार मूर्तींना आमचा मानाचा मुजरा. पुढील सूत्र मी श्री किरणजी शेलार जे आजचे कालजयी सावरकर या विशेषांक प्रकाशनासाठी मी विनंती करतो. संपादक श्री किरणजी रवींद्र शेलार ते आपलं मनोगत व्यक्त करतील आणि थोड्याच वेळेत जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते या विशेषांकाचं प्रकाशन होणार आहे. जोरदार टाळ्या. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. व्यासपीठावर उपस्थित पालघर जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड, माझे मित्र मराठजी, तरेजी, अपर्णा, ज्या काही वेळातच आपली नाट्यकृती साकारतील जी सावरकरांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मी खूप वेळ घेणार नाही कारण आपण नाटकासाठी इथे आलेलो आहोत याची मला कल्पना आहे. मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत. मुंबई तरुण भारत काय करतं, तर जेव्हा आम्ही म्हणतो की माध्यमांमध्ये काम करत असताना आमची एक मूल्य व्यवस्था आहे, कारण आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नातं सांगणारी मंडळी आहोत. आणि जेव्हा आम्ही म्हणतो की आमचं नातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशभक्त संस्थेशी आहे, त्यावेळेस आमच्यावर काही जबाबदाऱ्या येतात. आजच्या घडीला माध्यम कोणत्या प्रकारचा मजकूर आपल्या घराघरात घेऊन येतात याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. तो कधी मनोरंजनाचा असतो, कधी हिंसेचा असतो, कधी लैंगिकतेचा असतो, कधी अराजकाला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणारा असतो. आणि पालघर सारखा जिल्हा, जिथे कधी काळी खूप दुर्लक्षित असलेला जिल्हा आणि आज आपले आजचे विद्यमान मुख्यमंत्री ज्यांच्या विशेष लक्ष दिल्यामुळे विकासाच्या नकाशावर झपाट्याने सरकत असलेला आपला आजचा जिल्हा. आणि मला असं वाटतंय की सावरकरांच्या निमित्ताने आज जी सगळी मंडळी इथे आली आहेत ती सगळी एक दुवा सोबत ठेवून आहेत. म्हणजे या सावरकरांच्या काव्यपंक्ती आहेत, आम्ही घेतले न हे व्रत अंधतेने. आणि हे व्यासपीठ जर आपण आज पाहिलं आणि जी मंडळी समोर बसलेली आहे ती पाहिली तर आपल्या लक्षात येईल या सगळ्याच मंडळींनी या देशाच्या सेवेचं कसलं ना कसलं तरी व्रत घेतलेलं आहे. मग डॉक्टर जाखड असतील, ज्यांनी मेडिकल झाल्यानंतर डॉक्टर होण्यापेक्षा आणि आपलं दिल्लीचं सुखवस्तू जीवन सोडून IAS होऊन देशाची सेवा करण्यासाठी पालघर सारख्या जिल्ह्यात येणं, आणि आधीच्या त्यांच्या सगळ्याच पोस्टिंग चॅलेंजिंग आहेत. तरेजी आहेत ज्यांनी सातपाटीमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केलाय. मराठजींविषयी तर मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. जनजातींमध्ये जितकं मोठं काम आपल्या या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभं आहे. अपर्णा आहे. आज सिनेमाचं क्षेत्र किती ग्लॅमर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते ग्लॅमर, मनोरंजन, तिथे मिळणारी प्रसिद्धी, तिथे मिळणाऱ्या सांगण्यासारख्या न सांगण्यासारख्या गोष्टी, त्या सगळ्या नाकारून एक तरुण अभिनेत्री सावरकरांचा विचार निवडते. आणि नाटकाचा विषय सुद्धा पहा तर त्या सावरकरांच्या घरातल्या सावरकरांना तर खूपच प्रसिद्धी मिळाली, अपप्रसिद्धी मिळाली, अन्याय सुद्धा झाला. आणि मला डॉक्टर जाखडांचं अभिनंदन करावं असं वाटतं आज या ठिकाणी,
की सावरकरांविषयीच्या सगळ्या समज गैरसमज या सगळ्यांना दूर ठेवून अतिशय मोकळ्या मनाने सावरकरांच्या विषयी आदर बाळगून एक IAS अधिकारी म्हणून आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. मॅडम, तुमचं मनापासून आभार. हा सन्मान जो आज तुम्ही सावरकरांना दिला, गेली कित्येक वर्ष आम्ही बोलत होतो त्या म्हणाल्या सावरकरांना न्याय नाही देऊ शकलो आपण. मला असं वाटतं की तुम्ही आम्ही मिळून छोटी माणसं, साधी माणसं आपल्या वाटचं तरी आज केलं. मुंबई तरुण भारत नेमकं हेच काम करतो. माझा आपल्या सगळ्यांना आग्रह असेल की आपल्या घरी मुंबई तरुण भारत सुरू करा. हे कार्यकर्त्यांनी चालवलेलं दैनिक आहे. आपल्या घरात काय येतं त्यावरून आपली पुढची पिढी घडणार आहे. आणि मी जाखड मॅडमना आपल्या सगळ्यांकडून एक आश्वासन घेतो की पालघर हा अत्यंत आव्हानात्मक जिल्हा आहे. इथे खूप काम आहे. मी स्वतः 4 वर्ष भालिवलीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने पालघरमध्ये काम केलं. आसा बेरिस्तापासून ते विरारपर्यंत किती निरनिराळी प्रकारची चॅलेंजेस इथे आहेत ही पाहिली. ही सगळी मंडळी मुंबई तरुण भारत आपल्याबरोबर आपल्या सर्व क्षमतेनुसार उभं राहील एवढंच मी बोलतो आणि माझे 4 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. लगेचच आपण या प्रकाशनाला सुरुवात करतोय. महा MTB या मुंबई तरुण भारतच्या फेसबुक पेजवर हा प्रकाश सोहळा लाईव्ह आहे. तरी आपण कृपया त्या लिंकवर जाऊन हा प्रकाश सोहळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तत्पूर्वी मी विनंती करतो मुंबई तरुण भारत यांचे सेल्स मॅनेजर श्री आनंदजी वैद्य यांना मी विनंती करतो की पुढील प्रकाशनासाठी त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांच्या हस्ते या विशेषांक प्रकाशक होत आहे. जोरदार टाळ्या. कालजयी सावरकर. अनादि मी अनंत मी अवध्य मी बला मारिल रिपुकेचा असा कवड जन्मला. खरंच सावरकर हे कालजयी होते आणि त्या विशेषांकाचं प्रकाशन होत आहे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करायचं त्या प्रकाशकाचं. या विशेषांकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद. पुढील कार्यक्रमास मी सुरुवात करतोय. मी विनंती करतो आजच्या प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी मॅडम सौ इंदुराणी जाखड मॅडम की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्यासाठी. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सम्मान्य व्यासपीठ उपस्थित श्री शेलारजी मराठ साहेब, आपले सातपटी येथील उपस्थित सर्व नागरिकगण, सर्व पत्रकार बंधू सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आज आपण सावरकरजी यांची जयंती निमित्तानं एक प्रकाशन सोहळा येथे आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम आयोजकांचा खूप मनापासून धन्यवाद करते, कारण या माध्यमातून कुठेतरी एक लिटरेचर त्यांनी सावरकरजी यांचं वरती उपलब्ध करून दिलेली आहे, जी पब्लिक डोमेनमध्ये राहणार आहे. माझं उल्लेखमध्ये मगाशी सांगितलं गेलं इंट्रोडक्शनमध्ये की मी रत्नागिरीमध्ये काम केलेलं होतं. मी मगाशी शेलारजी यांच्याशी बोलता बोलता सांगितलं, जोपर्यंत मी स्वतः पण रत्नागिरीला गेले नव्हते तोपर्यंत मला या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये तेवढी नॉलेज नव्हती. आणि UPSCची तयारी केल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती होती. तिकडे गेल्यानंतर जी जेल आहे, ज्या कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, तिकडे बहुतेकदा आमच्या व्हिजिट झाल्या. उलट आपला 75वा अमृत महोत्सवी वर्ष जो होता तेव्हा भरपूर काही कार्यक्रम आपल्याला घ्यायचे होते. तेव्हा एक यात्रा होती, स्वातंत्र्य यात्रा. ते आम्ही त्या जेलपासून सुरू करून
टिळक साहेबांचा घरापर्यंत घेऊन गेलो होतो. त्यामुळे तीही एक आठवण कुठेतरी माझ्या मनात आहे. आणि तिकडे असून हिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली काय काय गोष्टी घडला आणि कसं त्यांनी आपले स्वातंत्र्यामध्ये आपला योगदान दिला ते आम्हाला प्राथमिक दृष्ट्या तिकडनं ती माहिती भेटली. त्यानंतर जसं की काही पुस्तकं आहेत ते त्यांच्यावर लिहिण्यात आली. प्रामुख्याने म्हणजे मी सावरकर म्हणून आपली एक फिल्म मागच्या वर्षी आली, ज्यातून त्यांचं आयुष्यातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या ज्या यूथला यंग पिढीला माहिती असल्या पाहिजे त्या योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचल्या. तर खूप चांगली बाब आहे की कधी कधी ज्याला हिस्टॉरिकली न्याय दिला गेला नाही आता त्यांच्या बाबतीतल्या माहिती योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचतायत. यासाठी आपण जे प्रयत्न केला आणि त्यांचं आजच्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवला त्यासाठी आपल्याला मनापासून अभिनंदन. आज इथे उपस्थित सर्व लोकांना मी ऑलमोस्ट पहिल्यांदा सातपाटीला आलेले आहे. जसं मगाशी सांगितलं गेलं, पालघर जिल्हा याची एक वेगळी ओळख, विकासाचा नवीन केंद्रबिंदू जो महाराष्ट्राला आणि देशाला मिळणार आहे, वाधवन पोर्ट आहे, इतरही विकास प्रकल्प आहे, याच्यामुळे आपली ओळख एकदम बदलणार आहे. आणि कदाचित ज्याला आपण एक मागासवर्गीय जिल्हा किंवा कुठेतरी मगाशी बोलत असताना शेलाजी जसं म्हटले की मागे दुर्लक्षित जिल्हा ज्याला आपण म्हणत होतो, आज ॲस्पिरेशनल जिल्ह्यामध्ये पण पालघरचा उल्लेख येतो. निश्चित काही वर्षाने आपला महाराष्ट्रातला सर्वात डेव्हलप्ड जिल्हा म्हणून याची ओळख होईल आणि याच्यात आपण सगळ्यांचा एक फार मोठा योगदान राहणार अशी मी आशा करते. आणि जिल्हाधिकारी म्हणून यासाठी माझ्याकडनं जे काही संभव असेल ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार एवढं आपण सगळ्यांना आश्वासन देते. या भागामध्ये वारंवार आपले मीटिंग्स आपली भेट होतच राहणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या सहकार्याची मनापासून अपेक्षा करते आणि या कार्यक्रमाला मला इथे बोलवल्याबद्दल आयोजकांचा आभार मानते. आणि परत जेव्हा इथे कार्यक्रम असतील तेव्हाही मी नेहमी येण्यास इच्छुक असणार अशीही ग्वाही देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरंच मूळच्या हरियाणाच्या जरी असल्या तरी त्यांच्या मराठीवरून आपल्याला तरी कळालं नाही की त्या हरियाणाच्या आहेत. खरंच मॅडमचं या मराठी भाषेवर खूप प्रभुत्व आहे. जोरदार टाळ्या मॅडमसाठी. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला की या सातपाडी नगरीत मी पुन्हा येईन, तर मॅडम तुम्ही पुन्हा या. धन्यवाद. पुढील मनोगतासाठी मी विनंती करतो आजचे अध्यक्ष माननीय श्री नरेशजी. जोरदार टाळ्या नरेशजींसाठी. सातपाटीच्या या प्रभू रामचंद्रांच्या नगरीत आपल्या सगळ्यांना माझा रामराम. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या मंचावरच्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी मॅडम सौ इंदुराणीताई जाखड मॅडम, हा जो कार्यक्रम ज्याने घडवून आणला असे आपल्या तरुण भारतचे संपादक माननीय किरणजी सेलार आणि ज्यांच्या गावामध्ये आणि ज्या संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झालेला आहे असे आमच्या या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी तरे. आणि माझं बोलणं झाल्यानंतर ज्या नाटिकेसाठी आपण आतुरतेने वाट बघत आहात अशा या आईच्या रूपात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या अपर्णाताई चोथे, लहानपणापासून सावरकरांचं जे जाज्वल्य देशभक्ती होते त्याचा प्रभाव माझ्या मनावर होताच. महान देशभक्त, क्रांतिकारक, समाज सुधारक, महान साहित्यिक आणि अशा कितीतरी उपाध्या त्यांना देता येतील.
स्वातंत्र्य मिळालं, अनेकांना स्वातंत्र्याचं श्रेय गेलं, काही जणांना राजसत्तेत वाटा मिळाला, परंतु सावरकरांची अवहेलना झाली. आज सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा काही जण त्यांची अवहेलना करणारे आहेत. पण माझा गाढ विश्वास आहे, समुद्र मंथन झालं, अमृतावरून देव आणि दानवांचं भांडण झालं, पण ज्या वेळेस या समुद्रात विष बाहेर निघालं, हे प्यायचं कोणी? तिथं फक्त महादेवच होते. या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मला जे वाटते सगळ्यात जास्त कष्ट पडले असतील तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि म्हणून इथं जे कार्यकर्ते बसलेले आहेत, ज्यांना समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायचं आहे, आपल्याला श्रेय मिळो वगैरे नाही मिळो, सत्तेचा वाटा मिळो वगैरे न मिळो, असे ज्यावेळेस कठीण परिस्थिती निर्माण होईल, विषाचा प्याला जेव्हा निघेल आणि तो पिण्याची सहनशक्ती असू द्या, आजचं जे हे सगळं रूप पालटलेलं आहे. आज मी संघचालक म्हणून अध्यक्षस्थानी आहे. तर एक काळ संघाचा असा होता की संघाच्या कार्यकर्त्यांना ना समाजाची साथ होती, राज्य सत्तेचा प्रचंड विरोध होता. पण अशा व्यवस्थेत तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी पराकाष्ठा केली आणि आजचा हा सुदिन उगवलेला आहे याची मला जाणीव आहे. राम जन्मभूमीचा तो काळ होता. आम्ही कॉलेजला होतो, हॉस्टेलला होतो, आणि मग आमची झुंबड उडायची की तरुण भारत आधी वर्तमानपत्र वाचायचं, आणि काय वाचायचं तर त्या राम जन्मभूमीच्या आणि देशभक्तीचे जो लेख होता, अग्रलेख, तो वाचायचा. त्यामुळे आमच्या वर्तमानपत्रावर उड्या पडायच्या. तेव्हा मला वाटलं नव्हतं की या विचारधारेशी माझे आयुष्यभर एक नातं निर्माण होणार आहे. या व्यासपीठावर आपल्याला मी आवाहन करतो की आजपासून प्रत्येकाने वाचक व्हा, आणि घरातली जी आपली पिढी आहे त्यांना तर आवर्जून हा तरुण भारत आणि त्याच्यातला विशेषतः अग्रलेख तुम्ही आधी वाचा. त्यामुळे पुनश्च एकदा मी तरुण भारतच्या आपण सगळ्यांनी वाचक व्हा अशी मी नम्र विनंती करतो. माझ्या भाषणानंतर जे एक पात्री नाटक होणार आहे ते आपल्या सावरकर भगिनी प्रत्येक कालखंडात आपल्या देशात मातृशक्ती कधीच मागे नव्हती. मग वनवासाचा काळ निघाला तेव्हा प्रभू रामचंद्रांबरोबर माता सीतामाई होत्या. त्यावेळेस त्या विदुषी गार्गी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये जिचा मोठा सिंहाचा वाटा होता अशा मातोश्री जिजाबाई होत्या. त्यानंतर आमच्यासारख्या जव्हारसारख्या अगदी गिरीकंदरामध्ये मागासवर्गीयांसाठी ज्यांनी शिक्षण उभं केलं असे सावित्रीबाई फुले असतील, स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने भारतात येऊन संपूर्ण आयुष्य इथल्या भारतीयांसाठी ज्यांनी वेचलं अशा भगिनी निवेदिता, आणि आजचा योगायोग बघा कसा की आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजच्या आपल्या अतिथी आहेत, ह्या सुद्धा एक मातृशक्ती आहेत. याचा मला अभिमान आहे. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की ज्या देशामध्ये एवढ्या मातृशक्ती निर्माण झाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं रत्न जन्माला आलं, त्या देशामध्ये माझा जन्म झाला, आपला जन्म झाला, हे माझं अहोभाग्य. धन्यवाद. धन्यवाद नरेशजी. नरेशजींचं मनोगत ऐकल्यावर एक वाक्य आठवलं की वाचाल तर वाचाल. या
उक्तीनुसार आता जे प्रकाशन झालं त्या तरुण भारतचे ज्यांना आपल्या घरी दैनिक हवं असतील तर काउंटरवर फॉर्म्स अवेलेबल आहेत, तर कृपया जातेवेळी आपण ते फॉर्म्स अपडेट करायचे आहेत. आपल्या घरी तरुण भारतची आवृत्ती देण्यात येईल. धन्यवाद नरेशजी. आपण जो हा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की स्वातंत्र्यवीरांची एक नयनरम्य रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच आपण सुरुवातीला गीतसुद्धा ऐकलं. लिटिल वंडर ऑर्केस्ट्रा प्रमोदजी तांडेल सातपाटी यांच्या बाल कलाकारांनी येथे गायलेलं आहे. तर मी नरेशजींना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की कृपया त्या कलाकारांचा सत्कार करायचा आहे. आपले रांगोळीकार श्री सर्वेश शरद मोगरे, मी नरेशजींना विनंती करतोय की या रांगोळीकाराचा कृपया सत्कार करायचा आहे. गेल्या वर्षी सुद्धा मला तरी वाटतं की एक सावरकरांचं तैलचित्र त्यांनी रेखाटलं होतं. पुढील सत्कार मूर्ती लिटिल वंडर ऑर्केस्ट्रा सातपाडी कुमारी श्रेया धनू आणि आपले बालकलाकार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचा सुद्धा माननीय अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. खूपच सुमधुर गाण्याने सावरकरांविषयी आपली आठवण त्यांनी जागा केल्या. जोरदार टाळ्या या चिमुकल्यांसाठी. धन्यवाद नरेशजी आणि व्यासपीठ. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत ह्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार. म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपाडी स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी तरे यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया आभार व्यक्त करायचे. आभार प्रदर्शनानंतर लवकरच आपण या एकपात्री नाटकाला सुरुवात करणार आहोत आणि नंतरच संपूर्ण राष्ट्रीय गीताने या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व सभा मंचावरील मान्यवर हो. सूर्यप्रकाश संपला तरी संधीप्रकाश संपत नाही. कार्यक्रम संपला तरी आठवणी मात्र कायम स्मरणात राहतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्यांचे आभार मानले हे आपल्या संस्थेचे आद्य कर्तव्यच आहे. या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी सौ डॉ इंदुराणी झाकड, माननीय संघचालक श्री नरेशजी मराड, माननीय अभिनेत्री अपर्णा चौथे, माननीय संपादक मुंबई तरुण श्री किशोरजी शेलार यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला ते आहेत दी सातपाडी फिशरमेन सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड, कलासागर नाट्य मंडळ सातपाडी, ग्रामपंचायत कार्यालय सातपाडी, श्री राम मंदिर संस्थान सातपाडी, संस्थेला सहकार्य करणारे मतदाते, कार्यक्रमासाठी मदत करणारे ज्ञात अज्ञात व्यक्ती या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्रजी. लवकरच आपण त्या तिघी या एकपात्री नाट्य प्रयोगाला सुरुवात करीत आहोत.
तत्पूर्वी या नाट्याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो. जसं शेलारजींनी म्हटलं की सावरकर तिन्ही बंधू आपल्याला ज्ञात आहेत, परंतु त्यांच्या मागे जे समर्पण आहे ते त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांचा म्हणजे येसूबाई, माई आणि शांताबाई यांचं कार्य आपल्याला कदाचित माहीत नसेल किंवा पुसटचं माहीत असेल. ते कार्य जाणून घेण्यासाठी या स्वातंत्र्य यज्ञातील अज्ञात वीरांगना त्या तिघी आपल्यासमोर सादर करणार आहेत. कुमारी अपर्णा चौथे मॅडम, जोरदार टाळ्या. आणि आपण लवकरच या नाट्यप्रयोगाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद.